महाराष्ट्राच्या नगरविकास विभागाने सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड आणि पालघर या किनार जिल्ह्यांसाठी विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून शहर सिडकोची नियुक्ती केली आहे. या जिल्ह्यातील तब्बल 6,40,783 हेक्टर क्षेत्राचा विकास सिडकोमार्फत करण्यात येणार आहे. राज्याच्या नगरविकास विभागाने सोमवारी याबाबतची एक अधिसूचना जारी केली आहे. यामध्ये पालघर 85,767, रायगड 1,23,366, रत्नागिरी 2,84,524 आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 1,47,128 हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. या विकास धोरणात कोकणातील 1,635 गावांचा कायापालट होणार आहे. यामध्ये पालघर जिल्ह्यातील 197, रायगडमधील 432, रत्नागिरी 722 आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 284 गावांचा समावेश आहे. कोकणातील 22 तालुके या विकासाने प्रभावित होणार आहेत. यामध्ये पालघर जिल्ह्यातील 3, रायगडमधील 6, रत्नागिरीमधील 7 आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 5 तालुक्यांचा समावेश आहे. कोकण किनारपट्टीवरील जिल्ह्यांमधील तब्बल 1,635 गावांच्या विकासासाठी सिडकोने पुढाकार घेतला आहे. किनारपट्टीच्या जिल्ह्यातील या गावांमध्ये विकास साधण्यासाठीचा आराखडा आता सिडको तयार करणार आहे. या प्राधिकरणाद्वारे कोकणातील तब्बल 6,40,783 हेक्टर क्षेत्राचा विकास करण्यात येणार आहे. वाढते औद्योगिक धोरण आणि शहरांचा विकास यामुळे 22 तालुक्यांचा कायापालट होण्यास मदत मिळणार असल्याचा दावा नगरविकास विभागाने केला आहे. सिडकोला प्रत्येक जिल्ह्यात योजनांच्या मंजुरीसाठी कार्यालये सुरू करता येणार आहेत. या जिल्ह्यांमध्ये कोणत्याही बांधकामाला क्षेत्रानुसार महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद किंवा ग्रामपंचायतींकडून मान्यता दिली जाते. नगरविकास विभागाने जाहीर केलेल्या अधिसूचनेमधील क्षेत्रावर बांधकाम करण्यासाठी आता सिडकोच्या विशेष नियोजन प्राधिकरणाची परवानगी घ्यावी लागणार आहे. यासाठी मुंबई महापालिकेचे माजी आयुक्त सुबोध कुमार यांची उच्चस्तरीय सल्लागार मंडळाचे प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कोकणातील विकास, रोजगार आणि शाश्वत क्षेत्रांसाठी योजना तयार करण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या किनारी जिल्ह्यांसाठी विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून सिडकोची नियुक्ती झाल्यामुळे प्रदेशाच्या विकासाच्या कथेचा नवा अध्याय सुरू झाल्याचे बोलले जात आहे. सिडकोने या महत्त्वाकांक्षी प्रवासाला सुरुवात करताना विकसित, शाश्वत आणि आर्थिकदृष्ट्या दोलायमान कोकण प्रदेशाचे स्वप्न साकार करण्यासाठी सरकार, स्थानिक समुदाय आणि आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ यांच्यातील सहयोगात्मक प्रयत्न महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, खारघर. धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.